नमस्कार, PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत पोहे। आज चला बनवूया पोहे। मी पाव किलो पोहे घेतले आहे। त्याला स्वच्छ धुवून घेते। 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतले मी पोहे। आता प्लेटमध्ये काढून घेऊया। हे लिंबू पिळूया, कारण की नरम असतात पोहे म्हणून लिंबू पिळायचं असते। एक लिंबू पिळून घेऊया आपण। अर्धा चम्मच मीठ टाकूया। आता चांगलं मिक्स करून घेऊया। आपण गॅस पेटवूया, कढई ठेवूया। कोणतं पण कढई चालते। कढई गरम होत आहे। त्याला साहित्य काय काय लागते आपण बघूया। 10 ग्राम शेंगदाणे, 10 ग्राम फुटाणे, 6 मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहे। एक कोथिंबीर कट करून घेतली धुवून। 2 कांदे कट करून घेतले बारीक। एक टमाटा कट करून घेतले। एक आलू कट करून घेतले। कढई गरम झालेलं आहे। 1.5 चम्मच तेल टाकले आहे या चम्मचनं। एक छोट्या चम्मचनं 1 चम्मच राई टाकत आहे। छोट्या चम्मचनं 1 चम्मच जिरा टाकत आहे। जिरा चांगला फ्राय होत आहे। शेंगदाणे टाकूया, फुटाणे टाकूया, कांदा टाकूया। चांगलं फ्राय होऊ दे आपण। कांदा फ्राय झाला आहे। मिरची टाकून घेऊया। आता हे आलू कट केलेलं टाकून घेऊया। त्याला पण व्यवस्थित फ्राय करूया। टाकून घेऊया। टमाटा चांगला फ्राय होऊ देऊया। मीठ अर्धा चम्मच आपण त्या पोह्यामध्ये टाकून मिक्स केलं आहे। आता थोडंसं टाकूया, पाव चम्मच। त्याला पण व्यवस्थित फिरूया। छोट्या चम्मचने 1 चम्मच हळदी पावडर टाकूया। त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया। आता आपण पोहे टाकूया। याला व्यवस्थित फिरून घेऊया। चांगलं मिक्स होईपर्यंत आपण फिरूया। गॅस स्लो करून आपण 2 मिनटं झाकून ठेवूया। झाले 2 मिनटं, आपण बघूया। किती छान फुगले आहेत पोहे। नाश्त्याला पोहे छान असतात। सकाळच्या टायमाला नाश्ता भारी असतो। कोथिंबीर टाकून घेऊया। त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया। आपले पोहे तयार झाले आहेत। गॅस बंद करूया। चला नाश्ता करूया आपण। किती छान झाले आहेत पोहे। दिसायला पण छान दिसतात। या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।